नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये नेहमीसारख्याच दोन कहाण्या आहेत. दोन्ही सत्य आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या आहेत, म्हणून तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि हो, व्हिडिओ पाहिल्यानंतर कमेंट करून नक्की सांगा की तुम्ही हा व्हिडिओ कुठून पाहत आहात. आजची पहिली कहाणी अलीगढची आहे. अलीगढमध्ये एक पोलीस ठाणं आहे, रोरावर पोलीस ठाणं. याच पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक हॉटेल आहे, रॉयल रेस्पाईट. याच हॉटेलमध्ये 5 मेच्या सकाळी सुमारे 9 वाजता एक जोडपं आलं आणि काही तासांसाठी खोली मागितली. सुमारे 25 वर्षांचा तरुण होता. त्याच्यासोबत एक मुलगी होती. मुलीने आपला चेहरा चुन्नीने झाकला होता, पण तिची काया पाहून वाटत होतं की ती अजून किशोरवयातच आहे. हॉटेल मॅनेजरला माहिती होतं की अशी जोडपी फारसे प्रश्न न विचारता मोठी रक्कम देतात. तरुणालाही माहिती होतं की या हॉटेलमध्ये काही तासांसाठी चौकशीशिवाय खोली मिळते. मॅनेजरनं खोलीची चावी दिली आणि खोली क्रमांक 204 सांगितला. सोबतच म्हटलं की आधार कार्ड लागेल. त्या तरुणानं खिशातून काढून 2 आधार कार्डाच्या झेरॉक्स त्याला दिल्या. मॅनेजरनं हलकीशी नजर कार्डवर टाकली, ज्यावरून स्पष्ट झालं की तरुणाचं नाव चंद्रभान आणि त्याच्यासोबत आलेल्या मुलीचं नाव जुही होतं. ज्यानंतर तरुणानं दरवाजाचं कुलूप उघडून प्रथम सोबत आलेल्या तरुणीला आत नेलं. मग मागून स्वतः खोलीत शिरल्यानंतर दरवाजा आतून बंद केला. थोडा वेळ एकत्र घालवल्यानंतर थोड्या वेळानं तरुणानं दिल्लीत राहणाऱ्या आपल्या एका मित्राला फोन लावला. त्या मित्राशी तरुणाचं काय बोलणं झालं हे स्पष्ट झालं नाही, पण चंद्रभानचा फोन ऐकून दिल्लीत बसलेला मित्र घाबरला. त्यानं ताबडतोब अलीगढमध्ये राहणाऱ्या दुसऱ्या एका सामान्य मित्राला फोन लावून संपूर्ण बाब सांगितली आणि तातडीनं हॉटेलमध्ये पोहोचून चंद्रभानला भेटायला सांगितलं. चंद्रभान आणि जुही चुकीचं पाऊल उचलणार होते हे कळताच त्यांचा मित्र धावत हॉटेलमध्ये पोहोचला आणि खोली क्रमांक 204चं दार वाजवू लागला. पण आतून ना कुणी उत्तर दिलं ना दार उघडलं गेलं. हे पाहून हॉटेलच्या स्टाफमध्ये गोंधळ उडाला. आत जाऊन पाहिलं तर चंद्रभानचा मृतदेह जमिनीवर होता, तर जुहीचा मृतदेह बेडवर पडला होता. हॉटेलच्या खोलीच्या तपासणीत पोलिसांना काही सुगावे मिळाले. खोलीच्या आत विषाची एक शिशी पडलेली मिळाली, ज्यावरून अंदाज लावण्यात आला की ही आधीच विकत आणली होती. जेव्हा पोलिसांनी हॉटेल स्टाफशी बोलणी केली, तेव्हा कळालं की खोली क्रमांक 204 आधीच बुक झाली होती. मरण पावलेले मुलगी सकाळी 8:40 वाजता आले होते. हॉटेल स्टाफला संध्याकाळी सुमारे 6 वाजता कळालं, जेव्हा मृतक चंद्रभानचा एक मित्र हॉटेलवर आला. त्यांनी प्रथम रजिस्टर पाहिलं, मग खोली उघडायला सांगितली. हॉटेलच्या स्टाफनं सुमारे अर्धा तास दार वाजवलं. दार उघडलं नाही तेव्हा हॉटेल मालकाला फोनवर सूचना दिली. मालकानं मास्टर चावीनं खोली उघडायला सांगितलं. जेव्हा मास्टर चावीनं खोली उघडली तेव्हा मुलगा जमिनीवर आणि मुलगी बेडवर मृत अवस्थेत पडलेली होती. दोघांच्या तोंडातून फेस येत होता. संपूर्ण खोलीत दुर्गंधी पसरली होती. मुलीच्या आधार कार्डात तिचं नाव मुस्कान आणि जन्मतारीख 2002 अशी लिहिली होती. आधार कार्डानुसार ती अल्पवयीन होती, म्हणूनच तिला खोली दिली गेली होती. तिच्यासोबत आलेल्या चंद्रभानच्या आधार कार्डात जन्मतारीख साल 2000 अशी लिहिली होती. दोघांनी एकमेकांना मित्र असल्याचं सांगितलं होतं. म्हटलं होतं की आम्ही फक्त भेटणार आहोत आणि थोड्या वेळानं निघून जाऊ. नंतर हॉटेल स्टाफला कळालं की मुलगी अल्पवयीन होती आणि आधार कार्ड तिचं नव्हतं. वाटतं दोघांनी मनोमन ठरवलं होतं की जर आयुष्यात एकत्र राहू शकलो नाही तर मृत्यूत एकत्र राहू. हा विचार किती चुकीचा होता याची जाणीव करून देण्याची समज कदाचित त्या वयात त्यांच्यात नव्हती. पोलिसांच्या येण्याच्या थोड्या वेळानं फॉरेन्सिक पथकही पोहोचलं. तोपर्यंत बातमी आगीप्रमाणे संपूर्ण शहरात पसरली होती. दोन्ही कुटुंबात कहर झाला. चंद्रभानचे वडील रडत म्हणत होते की आम्ही समजावलं, रोखलं पण मानलं नाही. मुलीचे कुटुंबीय धक्क्यात होते. एक मुलगी जी सकाळी शाळेचा गणवेश घालून निघाली होती, ती संध्याकाळी हॉटेलच्या बिछाण्यावर मृत पडली होती. पोलिसांनी प्राथमिक तपास केला. बनावट ओळखपत्राचा पत्ता लागला. दोघांचे फोन जप्त केले गेले. चॅट हिस्ट्री पाहून सगळं स्पष्ट झालं की ही आत्महत्या होती, कुठली हत्या नव्हती. पोलिसांनी दोघांच्या मृतदेहांचं शवविच्छेदन करून ते त्यांच्या कुटुंबियांच्या स्वाधीन केले. नातेवाईकांनी वेगवेगळे त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले. यानंतर पोलिसांच्या चौकशीत या संपूर्ण प्रकरणाची कहाणी हळूहळू समोर आली. मेन रोडवर बायपासजवळ बांधलेल्या एका खासगी शाळेत 26 वर्षांचा चंद्रभान शिक्षक होता. तो स्वभावानं खूपच सरळसोट तरुण होता. शाळेत तो 12वीपर्यंतच्या मुलींना गणित आणि जीवशास्त्र शिकवायचा. स्वतः शिक्षणात हुशार असण्यासोबतच चंद्रभान शिकवण्यातही खूप चांगला होता. याच कारणामुळे थोड्याच वेळात शाळेतील बहुतेक विद्यार्थी त्याचे चाहते बनले होते. योगायोगानं चंद्रभानच त्याच शाळेत 9वीत शिकणारी 19 वर्षांची जुही देखील होती. ती निष्पाप होती आणि दिसायलाही खूप सुंदर होती. जुही शहराच्या त्याच भागात राहत होती जिथं चंद्रभानचं घर होतं.
दोघांच्या घरांमध्ये फारसं अंतर नव्हतं, म्हणून शाळेत एकमेकांना जाणण्यापूर्वीच ते मोहल्ल्यात एकमेकांना ओळखत होते. जुहीच्या वडिलांशीही चंद्रभानची चांगली मैत्री होती. त्यांच्या नजरेत चंद्रभान एक काबिल आणि सभ्य मुलगा होता. जुहीही शिक्षणात हुशार होती, पण गणितात तिचं फारसं लागत नव्हतं. 8वीच्या परीक्षेत गणितात कमी गुण आले तेव्हा तिच्या वडिलांनी चंद्रभानशी बोलणी केली आणि जुहीला ट्युशन शिकवण्यासाठी त्याला राजी केलं. यानंतर सुमारे 6 महिन्यांपूर्वीपासून चंद्रभान संध्याकाळच्या वेळी जुहीच्या घरी येऊन तिला ट्युशन शिकवू लागला. जुहीच्या मनात तसं असं कुठलं स्वप्न नव्हतं, पण योगायोगानं तिच्याच वर्गातल्या एका मैत्रिणीचं अचानक आपल्या नात्यातल्या एका तरुणाशी प्रेमसंबंध निर्माण झाले. कच्च्या वयात मुलींना आपल्या प्रेमाच्या गोष्टी शाळेत मैत्रिणींना सांगण्यात एक वेगळंच सुख मिळतं. याच कारणामुळे जुहीची ती मैत्रीण जेव्हा जेव्हा आपल्या प्रियकराला भेटायची तेव्हा दुसऱ्या दिवशी शाळेत मसाला लावून त्याच्यासोबत घालवलेल्या क्षणांच्या गोष्टी जुहीला सांगायची. शाळेत शिकवताना चंद्रभानचं लक्ष विषयासोबतच सर्व मुलांवर असे, पण ट्युशनच्या वेळी तिथं जुहीशिवाय दुसरं कोणी नसायचं. अशा वेळी जेव्हा चंद्रभाननं तिला पहिल्यांदा लक्षपूर्वक पाहिलं तेव्हा त्याच्या मनात शिकवण्यापलीकडेही काही चालू लागलं. हळूहळू शिकवता शिकवता दोघांमध्ये शिक्षणापलीकडे काहीतरी वेगळं चालू लागलं. यादरम्यान चंद्रभाननं पाहिलं की जुहीच्या घरी त्याला अशा संधी कमी मिळतात, म्हणून त्यानं जुहीच्या वडिलांशी बोलून कोचिंगच्या बहाण्यानं जुहीला आपल्या घरी बोलवायला सुरुवात केली. तिथं दोघांना मोकळेपणानं भेटण्याची संधी मिळू लागली. सुरुवातीला चंद्रभाननं कधी विचार केला नव्हता की तो जुहीला कायमचं आपलंसं करून ठेवेल, पण काही काळानंतर जुहीचं निरागस प्रेम त्याला चांगलं वाटू लागलं आणि हळूहळू तो खरोखरच तिच्यावर प्रेम करू लागला. इतकं की त्यानं जुहीशी लग्न करण्यापर्यंतचा विचार करून टाकला. तर जुही तर आधीपासूनच कायमचं आपल्या प्रियकरासोबत राहण्याचं स्वप्न पाहत होती. जेव्हा दोघांना एकमेकांपासून दूर राहणं कठीण वाटू लागलं तेव्हा कोचिंगनंतर रात्री चोरून फोनवर बोलू लागले. पण हे सगळं फार दिवस लपून राहू शकलं नाही. सुमारे 6 महिने सरले असतील तेव्हा जुहीच्या आईला संशय आला. एक दिवस जेव्हा जुही अंघोळीला गेली तेव्हा तिच्या आईनं तिचा मोबाईल तपासला. मोबाईलमध्ये चंद्रभानसोबतचे फोटो होते आणि चंद्रभानकडून पाठवलेले चुकीचे संदेश आणि फोटोही मिळाले. हे सगळं पाहून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यांनी ताबडतोब आपल्या पतीला सांगितलं. यानंतर जुहीची चंद्रभानकडून कोचिंग बंद करण्यात आली. आई वडिलांनी चंद्रभानच्या घरी जाऊन तक्रार केली. चंद्रभानच्या वडिलांनाही याबद्दल कळलं. दोन्ही कुटुंबात गोंधळ उडाला. वडिलांनी आपल्या मुलाला समजावलं की मुलगी अल्पवयीन आहे आणि तिचं वय त्याच्याशी जुळत नाही. पण चंद्रभानचं म्हणणं होतं की दोघं एकमेकांवर प्रेम करतात आणि वय फक्त एक संख्या आहे. तिकडं जुहीच्या आई वडिलांनीही तिला ओरडून समजावलं आणि रोखलं, पण ना चंद्रभान मानला ना जुही मागे हटायला तयार झाली. आता ते उघडपणे भेटू शकत नव्हते. घरच्यांनी पुढच्या वर्षी जुहीची शाळा बदलण्याचा निर्णयही घेतला होता. असं असूनही दोघं मानले नाहीत आणि चोरून बाहेर भेटू लागले. इतकंच नव्हे तर चंद्रभाननं जुहीचं बनावट नावानं बनावट ओळखपत्रही बनवून घेतलं. त्याच्याच आधारावर तो जुहीला घेऊन हॉटेलमध्ये जाऊ लागला. तिथं थोडा वेळ एकत्र घालवल्यानंतर दोघं आपापल्या घरी परतत असत. काही दिवसांनी घरच्यांना जुहीच्या शाळेतून वारंवार गैरहजर राहण्याची बातमीही मिळू लागली. यावर तिच्यावर नजर आणखी कडक करण्यात आली, पण तरीही दोघांनी आपले पाऊल मागे घेतले नाहीत. हा एक धोकादायक खेळ बनला होता. एकीकडे समाज आणि कायद्याची भीती होती तर दुसरीकडे भावनांचं वादळ. दोघं अशा द्विधा मनस्थितीत अडकले होते जिथं त्यांना प्रत्येक मार्ग बंद दिसत होता. जुहीचं वय कमी होतं म्हणून चंद्रभान ना तिला घेऊन पळू शकत होता ना तिच्या प्रौढ होईपर्यंत वाट पाहू शकत होता. दोघं हे समजून चुकले होते की घरचे त्यांना कधी एक होऊ देणार नाहीत. कदाचित याच विचारानं त्यांना एकत्र जीव देण्याच्या निर्णयापर्यंत नेऊन ठेवलं. घटनेच्या दिवशी जुही आपल्या धाकट्या भावासोबत शाळेत जाण्याचं नाटक करून घरातून निघाली, पण ती शाळेत गेली नाही. ती सरळ चंद्रभानला भेटायला गेली. दोघांनी आधीच सगळं ठरवून ठेवलं होतं. चंद्रभान तिला घेऊन सरळ हॉटेल रॉयल रेस्पाईटला पोहोचला. याआधीही ते अनेकदा इथं खोली घेऊन थोडा वेळ एकत्र घालवून गेले होते. हॉटेलच्या खोलीत दोघांनी प्रथम एकमेकांसोबत वेळ घालवला. दुसरीकडे दोघं खोलीत पोहोचले आणि दरवाजा आतून बंद झाला. सकाळी 11 वाजता छात्राच्या आईच्या फोनवर तिच्या शाळेतील कुठल्यातरी मैत्रिणीचा फोन आला आणि त्याद्वारे कळालं की ती आज शाळेतच पोहोचली नाही. आईचं डोकं खाजवलं आणि ती रजा घेऊन घरी परत आली. त्यांची मुलगी घरीही नव्हती. अगदी अर्ध्या तासानं चंद्रभाननं दिल्लीत राहणाऱ्या आपल्या मित्राला फोन करून आपल्या निर्णयाबद्दल सांगितलं. मित्रानं जितकं शक्य होतं तितके प्रयत्न केले की त्यांनी असं करू नये, पण या असमान आणि चुकीच्या नात्यात अडकलेले दोघं कुणाचंही ऐकायला तयार नव्हते आणि शेवटी सगळं संपवून टाकलं. प्रेमाच्या नावावर उचललेलं हे पाऊल ना धाडस होतं ना विजय, तर जीवनापासून पळ काढण्याचा मार्ग होता.
एकीकडे एका अल्पवयीन मुलीचं मोडलेलं विश्व होतं, तर दुसरीकडे एका समजूतदार वयाच्या व्यक्तीला ज्याला योग्य अयोग्याची जाण असायला हवी होती. या घटनेनं 2 घरं कायमची उद्ध्वस्त केली. आईवडील आपल्या मुलांच्या मृतदेहांसोबत राहिले आणि शहर पुन्हा एकदा हाच प्रश्न विचारत राहिलं की शेवटी अशा चुकांची किंमत इतकी मोठी का असते? जर वेळीच समजूतदारपणा दाखवला असता तर कदाचित आज जुही जिवंत असती आणि चंद्रभान तुरुंगाच्या सळ्या किंवा मृत्यूच्या जागी आपलं आयुष्य योग्य दिशेनं वळवू शकला असता. पण जेव्हा भावना बुद्धीवर भारी पडतात तेव्हा ना वय दिसतं, ना कायदा आणि ना आपल्या माणसांचं दुःख. एक चुकीचं पाऊल केवळ 2 जीवच नव्हे तर अनेक कुटुंबांचा आनंद कायमचा हिरावून घेतो. आजची दुसरी कहाणी दिल्लीची आहे. दिल्लीच्या हरिनगर कॉलनीत राहणारी 21 वर्षांची नेहा मिश्रा मुंबईत राहून मॉडेलिंग करत होती. ती अनेक छोट्या मोठ्या जाहिरात फिल्मांमध्ये काम करून झाली होती आणि बॉलिवूडमध्ये काम मिळवण्यासाठी संघर्ष करत होती. घरच्यांना न सांगता नेहानं सुमारे 5 ते 6 महिन्यांपूर्वी दिल्लीच्या रिअल इस्टेट व्यावसायिक प्रिन्स तेतियाशी एका मंदिरात लग्न केलं होतं. लग्नानंतर नेहाला ही गोष्ट घरी सांगावीच लागली. मुलीच्या निर्णयानं वडिलांना दुःख झालं, पण त्यांनी हाच विचार केला की जेव्हा मुलीने आपल्या इच्छेनं प्रिन्सला निवडलं आहे तेव्हा तिच्या आनंदासाठी ते तिची पसंती मान्य करतात. यानंतर प्रिन्स तेतियाचं नेहाच्या घरी येणं जाणं सुरू झालं. सुमारे 3 महिन्यांपूर्वी नेहाची प्रकृती खराब झाली होती, म्हणून ती मुंबईहून आपल्या वडिलांकडे दिल्लीला आली होती. तिला भेटण्यासाठी प्रिन्स तिथे येत जात असे. 16 एप्रिल 2015 रोजी तो नेहाच्या घरी आला होता आणि मागच्या 2 दिवसांपासून तिथंच थांबला होता. 17 ते 18 एप्रिलच्या रात्री नेहा आणि प्रिन्स एकाच खोलीत झोपले होते. तर नेहाचे आईवडील आणि भावंड दुसऱ्या खोलीत होते. अर्ध्या रात्रीनंतर अचानक एक जोराचा आवाज झाला, ज्यामुळे वडिलांची झोप उडाली. आवाज गोळी झाडल्यासारखा होता. त्यांनी ताबडतोब पत्नीलाही जाग केलं. आवाज त्यांच्या मुलीच्या खोलीतून आला होता. हे विचार करून त्यांची घबराट आणखी वाढली. दोघं पती पत्नी मुलीच्या खोलीकडे वाढतच होते की तेवढ्यात खोलीचं दार उघडलं. नेहाचा पती प्रिन्स घाबरलेल्या अवस्थेत बाहेर आला. याआधी की वडील त्याला खोलीतून आलेल्या गोळीसारख्या आवाजाबद्दल काही विचारतात, प्रिन्सनं स्वतःच सांगितलं की नेहाला गोळी लागली आहे. हे ऐकताच वडील आणि त्यांच्या पत्नीचे होश उडाले. दोघं वेगानं मुलीच्या खोलीत पोहोचले. तिथं नेहा बेडवर पडली होती आणि तिच्या पोटाच्या खालच्या भागातून रक्त वाहत होतं. आईनं मुलीला हलवून पाहिलं, पण तिच्यात कुठलीच हालचाल नव्हती. हे पाहताच ती फुटफुटून रडू लागली. मुलीची अवस्था गंभीर पाहून वडील ताबडतोब ऑटो रिक्षा बोलावण्यासाठी बाहेर धावले, जेणेकरून नेहाला लवकरात लवकर रुग्णालयात नेता येईल. यादरम्यान प्रिन्सनं जखमी नेहाला आपल्या बाहूत उचलून 4थ्या मजल्यावरून खाली आणलं. आईच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारीही जागे झाले होते. लोक आपापल्या घरातून बाहेर येऊन गल्लीत जमा झाले. सगळे आपसात कुजबुजू लागले. कुणाला कळत नव्हतं की शेवटी पतीनं नेहाला गोळी का मारली. थोड्याच वेळात वडील एक ऑटो रिक्षा घेऊन आले. ते आणि त्यांची पत्नी ऑटोमध्ये बसले आणि मुलीला मांडीवर ठेवून घेतलं. मग ते तिला एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये घेऊन निघाले. प्रिन्स तेतिया त्यांना म्हणाला की तो आपल्या कारनं ट्रॉमा सेंटरला पोहोचतो आहे. नेहाच्या पोटातून सतत रक्त वाहत होतं. रक्त थांबवण्यासाठी वडिलांनी तिच्या जखमेवर कापड ठेवलं होतं. ऑटोमध्ये बसवल्यानंतर प्रिन्स रुग्णालयात गेला नाही, तर तिथून फरार झाला. तिकडे वडील जेव्हा जखमी मुलीला घेऊन ट्रॉमा सेंटरला पोहोचले तेव्हा डॉक्टरांना हे प्रकरण पोलिसांचं वाटलं. म्हणून रुग्णालय प्रशासनानं तिथं उपस्थित असलेल्या पोलीस चौकीला याची सूचना दिली. हे प्रकरण दक्षिण पूर्व दिल्लीच्या सनलाईट पोलीस ठाण्याच्या हद्दीतलं होतं. म्हणून पोलीस चौकीतून सूचना सरळ ठाण्यात पाठवण्यात आली. ठाण्याला बातमी मिळताच सहाय्यक निरीक्षक पोलीस घेऊन ट्रॉमा सेंटरला पोहोचले. तिथे डॉक्टर नेहाच्या उपचारात व्यस्त होते. नेहा मिश्राची प्रकृती अत्यंत नाजूक होती आणि ती जबाब देण्याच्या स्थितीत नव्हती. त्यावेळी तिचे वडील तिथं उपस्थित होते. त्यांनी पोलिसांना सांगितलं की त्यांच्या जावयानंच नेहाला गोळी मारली आहे आणि गोळी मारल्यानंतर तो फरार झाला. सहाय्यक निरीक्षकांनी सर्व माहिती ठाणेदारांना दिली. यानंतर ठाणेदार सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचले. तिथं नेहाची धाकटी बहीण आणि भाऊ उपस्थित होते. ज्या खोलीत नेहाला गोळी मारण्यात आली होती ती खोली त्यांनी बाहेरून बंद करवली, जेणेकरून कुणी आत जाऊ शकू नये आणि कुठलाही पुरावा नष्ट होऊ नये. यासोबतच गुन्हे अन्वेषण पथकालाही सूचना देऊन घटनास्थळी बोलावून घेतलं. पथकानं घटनास्थळावरून आवश्यक पुरावे गोळा केले. पोलिसांना घटनास्थळावरून 2 काडतुसेही मिळाली. आवश्यक कारवाई पूर्ण केल्यानंतर ठाणेदार एका पोलीस कर्मचाऱ्याला घटनास्थळी सोडून स्वतः नेहाचा जबाब नोंदवण्यासाठी एम्स ट्रॉमा सेंटरला गेले. रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी ठाणेदारांना सांगितलं की गोळी नेहाच्या पोटाच्या खालच्या भागात लागली आहे. बरंच रक्त वाहून गेलं आहे आणि गोळी अजूनही शरीरात आहे. प्रकृती सुधारल्यानंतरच ती जबाब देऊ शकेल.
नेहाच्या वडिलांनी ठाणेदारांना पुन्हा सांगितलं की नेहाला गोळी तिच्या पतीनेच मारली आहे आणि तो घटनेनंतर फरार झाला आहे. त्यांनी प्रिन्सचा पत्ताही पोलिसांना दिला. ठाण्यात परतून ठाणेदारांनी वडिलांच्या तक्रारीवरून प्रिन्स देतियाविरुद्ध जीवे मारण्याच्या हेतूने गोळी मारल्याचा गुन्हा दाखल केला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा इलेक्ट्रॉनिक मीडियावर मॉडेलला पतीनं गोळी मारल्याची बातमी प्रमुखतानं पसरली, तेव्हा जिल्ह्याचे पोलीस अधिकारीही सक्रिय झाले. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पोलिसांनी ठाणेदारांसोबत एक पोलीस पथक तयार केलं. या पथकाची जबाबदारी दुसऱ्या एका अधिकाऱ्याकडे देण्यात आली. प्रिन्सला पकडण्याचा दबाव पोलिसांवर सतत वाढत होता. पोलीस सर्वप्रथम दक्षिणपुरीच्या गल्ली क्रमांक 10 मध्ये प्रिन्सच्या जुन्या घरी पोहोचले. पण तिथं प्रिन्स सापडला नाही. त्या घरात रमेश नावाचा माणूस राहत होता. त्यानं पोलिसांना सांगितलं की हे घर प्रिन्सच्या वडिलांनी सुमारे 5 ते 6 वर्षांपूर्वी विकून टाकलं होतं. घर विकल्यानंतर ते कुठं गेले याची त्याला काही माहिती नव्हती. प्रिन्सनं नेहाला हेच सांगितलं होतं की तो दक्षिणपुरीच्या गल्ली क्रमांक 10 मध्ये राहतो. तर त्याच्या वडिलांनी ते घर अनेक वर्षांपूर्वीच विकून टाकलं होतं. शेवटी प्रिन्सनं आपल्या पत्नीशी इतकं मोठं खोटं का बोललं, ही गोष्ट पोलिसांनाही समजत नव्हती. पोलिसांकडे प्रिन्स देतियाचा फोटो होता. तोच फोटो दाखवून पोलिसांनी आजूबाजूच्या लोकांकडून चौकशी केली. तपासादरम्यान पोलिसांना हैराण करणाऱ्या गोष्टी कळाल्या. पोलिसांना माहिती झालं की प्रिन्स रिअल इस्टेटचं काम करतो आणि त्याचा गुन्हेगारी स्वभाव आहे. त्याच्याविरुद्ध दिल्लीच्या आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात आधीपासून अनेक गुन्हे दाखल होते. साल 2010 मध्ये प्रिन्सनं एका माणसाची चाकू मारून हत्या केली होती. कारण एवढंच होतं की त्या माणसाची प्रिन्सच्या वडिलांशी खडाजंगी झाली होती आणि त्यानं रागाच्या भरात वडिलांना थप्पड मारली होती. त्या थप्पडचा सूड त्यानं जीव घेऊन उकळला. या हत्येच्या प्रकरणात प्रिन्स तुरुंगातही गेला. 2014 मध्ये तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो या नगरच्या राहणाऱ्या बदमाशाच्या संपर्कात आला आणि त्याच्यासोबत मिळून गुन्हे करू लागला. तो बदमाश ठाण्यात दाखल एका हत्येच्या प्रकरणात फरार होता. हळूहळू प्रिन्स बदमाशांमध्ये शूटर या नावानं ओळखला जाऊ लागला. तो आपल्याजवळ अनेकदा पिस्तूल बाळगायचा. सांगितलं जातं की प्रिन्सचा स्वभाव खूप रागीट होता. छोट्या छोट्या गोष्टीवर तो आपला आपा गमावून बसायचा. याच सालची गोष्ट आहे. एकदा तो आपल्या कारनं कुठंतरी जात होता. त्यानं समोर चालणाऱ्या कारचालकाला हॉर्न दिला, पण त्यानं बाजू घेतली नाही. थोड्या वेळानं प्रिन्सनं ओव्हरटेक केलं आणि रागात त्या कारवर गोळी झाडली. नशिबानं गोळी त्याला लागली नाही. या घटनेची तक्रार आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. तपासादरम्यान पोलिसांना हेही कळालं की प्रिन्स देतियाचं फेसबुकवर खातं आहे. जेव्हा पोलिसांनी त्याचं फेसबुक तपासलं, तेव्हा समोर आलं की त्याची जितेश नावाच्या एका व्यक्तीशी चांगली मैत्री आहे. जितेशही गुन्हेगारी प्रवृत्तीचा माणूस होता आणि तो स्नॅचिंग आणि लूटपाट यांसारख्या घटनांमध्ये सहभागी होता. सांगितलं जातं की आपल्या खटल्यांच्या सुनावणीसाठी जितेशचं अनेकदा न्यायालयात येणं जाणं होत असे. तिथंच त्याची ओळख एका वकिलाच्या सहाय्यकाशी झाली. हळूहळू दोघांमध्ये मैत्री झाली. जेव्हा या मैत्रीची चाहूल जितेशच्या पत्नीला लागली, तेव्हा तिला खूप वाईट वाटलं. तिनं पतीला समजावलं की त्यानं त्या महिलेला भेटू नये, पण जितेशनं तिचं ऐकलं नाही. एक दिवस ती आपल्या पतीला सोबत घेऊन त्या महिलेच्या घरी पोहोचली. तिथं खडाजंगी झाली. शिवीगाळीपर्यंत बात पोहोचली आणि हाताबाजीही झाली. प्रकरण इतकं वाढलं की जितेशनं हवाई फायरही केला. या घटनेबद्दल जितेश आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध आंबेडकर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. याच तपासादरम्यान पोलिसांना हेही कळालं की मार्च 2015 मध्ये प्रिन्सनं मालवीय नगर भागातही कुणाला तरी गोळी मारली होती. त्या घटनेनंतर तो आपल्या मित्राबरोबरच कुठंतरी लपून राहत होता. प्रिन्सनं आपला मोबाईल फोन बंद ठेवला होता, म्हणून पोलिसांना हे कळू शकत नव्हतं की तो कुठं आहे. बऱ्याच प्रयत्नांनंतर पोलिसांना जितेशचा मोबाईल क्रमांक मिळाला. जेव्हा त्या क्रमांकाचं लोकेशन काढलं, तेव्हा कळालं की तो रोहिणी सेक्टर 7 मध्ये कुठंतरी आहे. पोलीस पथक ताबडतोब रोहिणी सेक्टर 7 ला पोहोचलं. सर्व्हिलान्स पथकाच्या मदतीनं तपास करत करत पोलीस एका फ्लॅटपर्यंत पोहोचले. त्या फ्लॅटमध्ये 2 मुलं मिळाली. पोलिसांकडे फक्त प्रिन्सचा फोटो होता. तो फोटो पाहून स्पष्ट झालं की समोर उपस्थित असलेल्या 2 मुलांपैकी कुणीही प्रिन्स नाही. जितेशला पोलीस ओळखू शकले नव्हते, म्हणून हे जाणून घेण्यासाठी की कुठं त्यापैकी कुणी जितेश तर नाही, दोघांशी कडक चौकशी केली गेली. पण दोघेही जितेश निघाले नाहीत. जेव्हा पोलिसांनी त्या मुलांना प्रिन्स देतियाचा फोटो दाखवला, तेव्हा त्यांनी ताबडतोब सांगितलं की हा मुलगा एका मुलीसोबत याच ब्लॉकमध्ये अनेकदा दिसतो. त्यांनी हेही सांगितलं की त्यांच्याकडे एक कार सुद्धा आहे. ही माहिती मिळताच पोलिसांना थोडा दिलासा मिळाला. जितेशच्या फोनचं लोकेशन आणि त्या 2 मुलांकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांना एवढं तरी पक्कं झालं होतं की प्रिन्स रोहिणी सेक्टर 7च्या जी ब्लॉकमध्येच कुठंतरी लपून आहे. त्या मुलांकडून पोलिसांना कारचा नंबरही मिळाला होता,
ज्यानं हे लोक ये जा करत असत. पोलीस साध्या कपड्यांमध्ये होते. पथकातील लोक जी ब्लॉकच्या वेगवेगळ्या गल्लीत उभे राहून त्या कारच्या येण्याची वाट पाहू लागले. संध्याकाळच्या वेळी एका पोलीस कर्मचाऱ्यानं त्या क्रमांकाची कार एका गल्लीत येताना पाहिली. त्यानं ताबडतोब फोन करून दुसऱ्या गल्लीत उभ्या असलेल्या ठाणेदारांना याची बातमी दिली. तो पोलीस कर्मचारी कारच्या मागे गेला. थोडं अंतर गेल्यावर ती कार फ्लॅट क्रमांक G20-30 जवळ थांबली. कारमधून 2 तरुण आणि 1 तरुणी उतरले आणि सरळ त्या फ्लॅटच्या आत गेले. थोड्याच वेळात संपूर्ण पोलीस पथक फ्लॅटजवळ पोहोचलं. पथकानं फ्लॅटमध्ये धाड टाकली तर तिथून 2 तरुण आणि 1 तरुणी मिळाली. चौकशीत तरुणांनी आपली नावं प्रिन्स देतिया आणि जितेश अशी सांगितली. त्यांच्यासोबत मिळालेली तरुणी जितेशची पत्नी होती. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतलं आणि चौकशीसाठी पोलीस ठाण्यात आणलं. ही 20 एप्रिल 2015ची घटना होती. कारण जितेश आणि त्याची पत्नी आंबेडकर नगर पोलीस ठाण्याच्या एका प्रकरणात वांछित होते, म्हणून त्यांच्या ताब्यात घेण्याची माहिती आंबेडकर नगर पोलीस ठाण्याला देण्यात आली. तिथल्या पोलिसांनी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करून त्यांना आपल्यासोबत नेलं. ठाणेदारांनी वरिष्ठ अधिकाऱ्याच्या उपस्थितीत प्रिन्स देतियाशी मॉडेल नेहा मिश्राला गोळी मारल्याच्या प्रकरणात चौकशी केली. याच चौकशीत या घटनेमागची एक मनोरंजक कहाणी समोर आली. नेहा मिश्रा या वडिलांची मोठी मुलगी होती. वडील हरिनगर सनलाइट कॉलनीत राहत होते. नेहाव्यतिरिक्त त्यांना एक मुलगा आणि एक धाकटी मुलगी होती. वडील मूळचे ओडिशाच्या भद्रक जिल्ह्यातल्या गावचे रहिवासी होते. कामाच्या शोधात ते खूप आधी दिल्लीला आले होते. सुरुवातीला हलवाईचं काम केलं, मग हळूहळू कॅटरिंगच्या धंद्यात लागले आणि काम जमलं. जेव्हा हालात ठीक झाले तेव्हा त्यांनी आपल्या पत्नीलाही दिल्लीला बोलावून घेतलं. त्यांना 3 मुलं झाली, 2 मुली आणि 1 मुलगा. मोठी मुलगी नेहा जितकी सुंदर होती तितकीच शिक्षणातही हुशार होती. नेहाला चित्रपट आणि टीव्ही पाहण्याचा खूप छंद होता. ती चित्रपट किंवा टीव्ही सिरियलमध्ये काम करण्याचं स्वप्न पाहू लागली. पण तिच्यासाठी हे सोपं नव्हतं. तिच्या नातेवाईक किंवा ओळखीत असं कुणीही नव्हतं जे तिला तिची स्वप्न पूर्ण करण्यात मदत करू शकेल. नेहाला आता फक्त एकच मार्ग दिसत होता, मॉडेलिंग. तिला माहिती होतं की अनेक नायिका मॉडेलिंग करूनच बॉलिवूडमध्ये पोहोचल्या आहेत. म्हणून 12वी पास केल्यानंतर तिनं घरच्यांना आपल्या मनातली गोष्ट सांगितली. जेव्हा घरच्यांनी होकार दिला तेव्हा ती आपल्या एका ओळखीच्या व्यक्तीबरोबर दिल्लीच्या मॉडेलिंग एजन्सीला गेली. दिल्लीत मॉडेलिंग करताना तिची भेट अर्पित नावाच्या एका प्रोड्युसरशी झाली. अर्पित मुंबईत काम करत होता आणि कधीकधी दिल्लीला येत असे. त्याचा मुंबईत एक स्टुडिओही होता. नेहाचा फोटोजेनिक चेहरा पाहून अर्पित खूप खुश झाला. त्यानं नेहाला आपली मुंहबोली बहीण बनवलं. अर्पित म्हणाला की तुझ्यासारख्या सुंदर मुलींची मुंबईत खूप गरज आहे. प्रयत्न केलास तर तिथं कुठं ना कुठं तुला काम नक्की मिळेल. नेहाही हेच चाहत होती. अर्पितचं म्हणणं मानून ती मुंबईसाठी निघाली. मुंबईत अर्पितनं नेहाचं पोर्टफोलिओ तयार केलं. यानंतर त्यानं हे पोर्टफोलिओ अनेक संगीत आणि जाहिरात करणाऱ्या कंपन्यांना पाठवले. याचा परिणाम असा झाला की नेहाला एका जाहिरात कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. ती कंपनी सुरतच्या अनेक साडी कंपन्यांच्या जाहिराती बनवत असे. नेहाला पहिल्यांदा कुठल्या खऱ्या जाहिरातीत काम करण्याची संधी मिळाली होती, म्हणून तिनं पूर्ण मनानं काम केलं. यानंतर तिला आणखी 2 जाहिरात फिल्म्स मिळाल्या आणि तिनं अनेक रियालिटी शोमध्येही भाग घेतला. आता नेहा खूप आनंदी होती. तिला वाटत होतं की जर काम असंच मिळत राहिलं तर लवकरच चांदीच्या पडद्यावर चमकण्याचं तिचं स्वप्न पूर्ण होईल. अर्पितही तिच्यासाठी खूप मेहनत करत होता. तो तिला एकता कपूरच्या बालाजी प्रोडक्शनच्या कुठल्यातरी चांगल्या सिरियलमध्ये भूमिका मिळवून देण्याचा प्रयत्न करत होता. अर्पितनं नेहाचं करिअर बनवण्यात पूर्ण लक्ष दिलं होतं, म्हणून नेहा त्याला आपल्या सख्ख्या भावापेक्षाही जास्त महत्त्व देत असे. दरम्यान ती दिल्लीला येत राहायची. दिल्लीत येऊन ती आपल्या जुन्या मित्रांशी भेटत असे आणि त्यांच्यासोबत भरपूर हसू विनोद करत असे. याच दरम्यान आपल्या एका मित्रमैत्रिणीमार्फत तिची भेट प्रिन्स देतिया नावाच्या एका मुलाशी झाली. प्रिन्सचे वडील मूळचे उत्तर प्रदेशच्या अलीगड जिल्ह्यातल्या निलोखेडा गावचे रहिवासी होते. ते दिल्ली विकास प्राधिकरणात नोकरी करत असत. प्रिन्सव्यतिरिक्त त्यांना एक मुलगा आणि एक मुलगीही होती. 22 वर्षांचा प्रिन्सही सुंदर होता. तो प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या धंद्यात लागला होता आणि या कामातून त्याला चांगली कमाई होत असे, ज्यामुळे तो आरामात राहत होता. याशिवाय प्रिन्सच्या सवयी थोड्या धोकादायक होत्या. त्याच्यावर हत्येचा प्रयत्न, मारहाण यांसारखे अनेक खटले चालू होते. रागीट स्वभावाचा प्रिन्स अनेकदा आपल्यासोबत रिव्हॉल्व्हर बाळगायचा आणि छोट्या गोष्टीवर गोळी झाडायचा. म्हणून त्याच्या मित्रांमध्ये तो शूटर या नावानं ओळखला जाऊ लागला. नेहा प्रिन्सला भेटून खूप प्रभावित झाली. पहिल्याच भेटीत दोघांनी एकमेकांना फोन क्रमांक दिले. जेव्हा जेव्हा संधी मिळे तेव्हा ते फोनवर बोलत असत. बोलता बोलता त्यांची मैत्री आणखी गहिरी झाली. नेहा जेव्हा जेव्हा मुंबईहून दिल्लीला यायची तेव्हा प्रिन्ससोबत कारमध्ये फिरत असे.
या दरम्यान दोघं एकमेकांच्या अत्यंत जवळ आले आणि मनापासून एकमेकांना चाहू लागले. प्रिन्सकडे प्रेमाचं पाऊल टाकण्यापूर्वी नेहा त्याच्या पार्श्वभूमीबद्दल काहीच जाणत नव्हती. तिच्या नजरेत प्रिन्स एक सभ्य आणि होतकरू मुलगा होता, म्हणून तिनं आपलं मन त्याच्यावर ठेवलं. काही दिवस त्यांचं प्रेम असंच चालत राहिलं. दोघांनाही लग्न करायचं होतं, म्हणून त्यांनी एका मंदिरात लग्न केलं. ही गोष्ट सुमारे 5 ते 6 महिन्यांपूर्वीची आहे. नेहा मॉडेलिंगच्या कामाशी जोडलेली होती. तिनं प्रिन्सला सांगितलं होतं की लग्नाची गोष्ट बाहेर पसरवू नको, जेणेकरून तिच्या कामावर काही परिणाम होऊ नये. प्रिन्सनं पत्नीचं म्हणणं मानत लग्नाची गोष्ट आपल्या घरच्यांखेरीज कुणालाही सांगितली नाही. नेहाचं स्वप्न हिंदी चित्रपटांत स्थान निर्माण करणं होतं, म्हणून लग्नानंतर ती अनेकदा मुंबईतच राहत असे. लवकर दिल्लीला येणं तिच्यासाठी शक्य नव्हतं. प्रिन्ससमोर आता एकच मार्ग होता की त्यानं स्वतःही मुंबईला जावं, पण त्याच्यासाठी असं करणं कठीण होतं कारण दिल्लीत त्याचा कारोबार जमून गेला होता. पत्नी मुंबईत राहिल्यानं तो तिला भेटण्यासाठी व्याकुळ असे. सुमारे 3 महिन्यांपूर्वी नेहाची प्रकृती खराब झाली, म्हणून ती आपल्या वडिलांकडे दिल्लीला आली. याच दरम्यान तिनं आपल्या आईला सांगितलं की तिनं दिल्लीच्या प्रिन्स तेतियाशी लग्न केलं आहे. हे ऐकून आई चकित झाली. त्यांनी ही गोष्ट पतीला सांगितली तेव्हा त्यांनाही धक्का बसला. जवान मुलीवर रागावण्याऐवजी त्यांनी एवढंच म्हटलं की लग्नापूर्वी कमीत कमी प्रिन्सबद्दल सांगितलं असतं तर आम्ही चौकशी करून सामाजिक रीती रिवाजांनुसार लग्न करून दिलं असतं. नेहा फक्त तोंड लटकवून बसून राहिली आणि काहीच बोलली नाही. असो, जे व्हायचं ते झालं होतं. आता काहीच करता येणं शक्य नव्हतं. यानंतर प्रिन्सही त्यांच्या घरी येऊ लागला. प्रिन्स हे चाहत नव्हता की नेहा मॉडेल एक करावी, म्हणून तो वारंवार तिला मुंबईहून दिल्लीला परत येण्यास सांगत असे. तो चाहत होता की नेहा त्याच्या घरीच राहावी, पण आपल्या करिअरचा विचार करता नेहा असं करायला तयार नव्हती. एक दिवस नेहानं प्रिन्सच्या फोनची मेमरी तपासली तर त्यात अनेक संदेश मिळाले जे मुलींनी किंवा स्त्रियांनी पाठवले होते. नेहानं प्रिन्सला विचारलं तेव्हा तो म्हणाला की त्या फक्त त्याच्या मैत्रिणी आहेत. पण नेहाला संशय आला की प्रिन्सचे त्यांच्याशी काहीतरी वेगळेच नातं असेल. म्हणजे नेहाच्या डोक्यात संशयाचे किडे निर्माण झाले. प्रिन्सनं खूप सफाई दिली पण नेहा मानणारी नव्हती. प्रिन्स 16 एप्रिल 2015 रोजी नेहाच्या हरिनगर स्थित घरी गेला. तो 2 दिवस तिथंच होता. 17 ते 18 एप्रिलच्या रात्री त्यानं नेहाच्या खोलीत दारू प्यायली आणि खाणं खाल्ल्यानंतर झोपण्यासाठी तिथंच गेला. त्यावेळी प्रिन्सनं नेहाला सांगितलं की तो अनेकदा बोलून चुकलाय की नेहानं मॉडेलिंग सोडून द्यावं, पण ती मानत नाही. नेहानं उत्तरात म्हटलं की ती बॉलिवूडमध्ये एंट्री मिळवण्यासाठी संघर्ष करत आहे आणि मुंबईत आपलं करिअर स्थापित करू इच्छिते. प्रिन्सनं समजावलं की त्याला हे सगळं आवडत नाही आणि चित्रपटांत काम मिळणं इतकं सोपं नसतं जितकं नेहा समजते आहे. तो म्हणाला की त्याचं स्वतःचं काम चांगलं चाललं आहे आणि नेहाला सोडून त्याच्या घरी राहण्यात काही अडचण येणार नाही. पण नेहा आपल्या निर्णयावर ठाम होती आणि तिनं स्पष्ट सांगितलं की ती मॉडेलिंग कधीच सोडणार नाही. दोघांमध्ये बोलणं वाढलं आणि नेहानं प्रिन्सवर संशय व्यक्त केला की मुंबईत राहिल्यानं तिचे अनेक मुलींशी संबंध आहेत आणि हेही तिच्या निर्णयावर परिणाम करत आहे. प्रिन्सनं नेहावर आरोप केला की जशी ती म्हणते तसे तिचे अनेक बॉयफ्रेंड आहेत आणि ती त्यांच्यासोबत फिरत असेल, म्हणूनच ती मुंबई सोडू इच्छित नाही. नेहानं त्याला झिडकारत सांगितलं की ती अशी मुलगी नाही जशी प्रिन्स विचार करतो. तेव्हा प्रिन्स रागात पॅन्टमधून पिस्तूल काढून नेहावर गोळी झाडली. दुसरी गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तेवढ्यात नेहानं हिंमत करून पिस्तूल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी कान दाबला गेला आणि गोळी छातात लागली. काही क्षणातच नेहाच्या पोटातून रक्त वाहू लागलं. तिच्या डोळ्यांसमोर अंधार आला आणि ती बेडवर कोसळून बेशुद्ध झाली. प्रिन्सनं रागाच्या भरात आपल्या पत्नीला गोळी मारली होती, पण तिची अवस्था पाहून तो स्वतः घाबरला. त्यानं लगबगीनं दार उघडलं आणि आपल्या सासऱ्यांना नेहाला गोळी मारल्याची गोष्ट सांगितली. पोलिसांनी प्रिन्सशी चौकशी केल्यानंतर त्याच्याविरुद्ध भादनवीच्या कलम 307 आणि शस्त्र कायद्याच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आणि 21 एप्रिल 2015 रोजी त्याला न्यायालयात हजर करून 1 दिवसाच्या पोलीस कोठडीत घेतलं. कोठडीदरम्यान प्रिन्सच्या मार्गदर्शनाखाली घटनेत वापरलेली पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आलं. यानंतर त्याला एप्रिल 22 रोजी न्यायालयात हजर करण्यात आलं, जिथून त्याला तुरुंगात पाठवण्यात आलं. तिकडे एम्स ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल नेहाची प्रकृती गंभीर होती. डॉक्टरांनी जसंच तिच्यावर उपचार सुरू केले, त्यांना कळालं की तिचं खूप रक्त वाहून गेलं आहे. तिच्या शरीरात जी गोळी अडकली होती ती काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं. शस्त्रक्रियेपूर्वी डॉक्टरांना 10 युनिट रक्त लागणार होतं. काही रक्त नेहाच्या घरच्यांनी जमवलं, पण अजून रक्ताची गरज होती. बराच प्रयत्न केल्यानंतरही संपूर्ण व्यवस्था होऊ शकली नाही, ज्यामुळे सगळे लोक खूप परेशान होते. 20 एप्रिलच्या सकाळी सुमारे 7 वाजता ठाणेदार नेहाची प्रकृती जाणून घेण्यासाठी रुग्णालयात पोहोचले.
तिथं त्यांना कळालं की रक्ताच्या कमतरतेमुळे नेहाची शस्त्रक्रिया होऊ शकत नाही. जेव्हा त्यांनी डॉक्टरांशी बोलणी केली तेव्हा डॉक्टरांनी सांगितलं की शस्त्रक्रियेसाठी जितकं रक्त आवश्यक आहे तितकं रुग्णाच्या घरचे जमवू शकले नाहीत. एवढं ऐकताच ठाणेदारांनी आपलं रक्त देण्याची गोष्ट सांगितली. रक्ताची तपासणी करून घेतल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना सकाळी 10 वाजता यायला सांगितलं. शस्त्रक्रियेसाठी अजून 2 ते 3 युनिट रक्त हवं होतं. म्हणून पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही रक्तदान करण्यासाठी राजी केलं. ते आपल्या साथीदारांना घेऊन रुग्णालयात जाणारच होते की तेवढ्यात घरून एक दुःखद बातमी आली. सकाळी सुमारे 9 वाजता फोनवर त्यांना सांगितलं गेलं की त्यांच्या वृद्ध मोठ्या बहिणीचं निधन झालं आहे. आता त्यांच्यासमोर मोठी द्विधा मनस्थिती होती की आधी बहिणीकडे जावं की रुग्णालयात दाखल नेहाचा जीव वाचवण्यासाठी मदत करावी. थोडा वेळ विचार केल्यानंतर त्यांनी मानवतेला निवडलं आणि 3 पोलीस कर्मचाऱ्यांसोबत रुग्णालयात पोहोचले. तिथं त्यांनी डॉक्टरांना आपल्या कुटुंबात झालेल्या या दुःखद घटनेबद्दल सांगितलं. डॉक्टरांनी त्यांना आधी बहिणीकडे जायला सांगितलं पण ते मानले नाहीत. त्यांनी प्रथम आपलं आणि सोबत आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांचं रक्तदान केलं. यानंतरच ते बहिणीकडे रवाना झाले. ठाणेदारांसाठी ही पहिलीच वेळ नव्हती जेव्हा त्यांनी रक्तदान केलं होतं. याआधीही ते रक्तदान करत असत. अशा प्रकारे दिल्ली पोलिसांच्या काही पोलीस कर्मचाऱ्यांमुळे विभागाची बदनामी होते, तर अशा अधिकारी आपल्या कामानं लोकांची मनं जिंकून घेतात. असो, डॉक्टरांच्या पथकानं एप्रिल 20 रोजी तिची शस्त्रक्रिया केली आणि पोटातून गोळी काढली. हळूहळू तिची प्रकृती सुधारली आणि 28 एप्रिल 2015 रोजी तिला रुग्णालयातून सोडून घरी पाठवण्यात आलं. या हादशानंतर नेहा मिश्रा खूप घाबरली आणि दचकली होती. ज्या प्रिन्सला तिनं आपलं सर्वस्व मानलं होतं, त्याच्याकडून तिला अशी वेदना मिळेल याची तिला अपेक्षा नव्हती. जेव्हा पोलिसांनी नेहाला प्रिन्सची गुन्हेगारी पार्श्वभूमी सांगितली, तेव्हा ती हैराण झाली. संशय, राग आणि अहंकार जेव्हा प्रेमावर भारी पडतात, तेव्हा नाती नव्हे, तर आयुष्य उद्ध्वस्त होतात. आयुष्यात प्रेम हक्क नव्हे, तर विश्वास आणि सन्मान मागतो. नाहीतर परिणाम अत्यंत भयंकर असतो. आमचा उद्देश आहे की लोक या घटनांमधून शिकावे आणि चुकीच्या मार्गांवर चालण्यापासून दूर राहावे. ही कहाणी एक महत्त्वाचा इशारा आहे जी आपल्याला सांगते की आयुष्यात योग्य निर्णय घेणं किती महत्त्वाचं आहे. आपण मिळून एक चांगला समाज बनवण्याचा प्रयत्न केला पाहिजे जिथं प्रेम आणि प्रामाणिकपणाला महत्त्व असेल. अशा सत्य घटना आणि त्यातून मिळालेल्या संदेशांसोबत मी पुन्हा परत येईन. तोपर्यंत सुरक्षित राहा, सतर्क राहा आणि लक्षात ठेवा की प्रत्येक पाऊल विचारपूर्वक उचला.